मागच्या 24 तासांमधल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या दोन, अपार्ट फ्रॉम इराण अमेरिका युद्ध प्रस्ताव त्यांची चर्चा जी चालू आहे, त्याच्यानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतनं जहाजांची वाहतूक कशी करायची आहे, इराण आणि अमेरिकेचा लेबनॉनच्या द्वारे असलेला संघर्ष आणि इस्रायलमध्येच भरकटलेला आहे, त्यांचं काय करायचं हा. लेट्स होप दॅट एव्हरीथिंग गोज वेल अँड एंड्स वेल ऑल्सो. येणारा काळच ठरवेल, अदरवाईज थिंग्स विल बी ॲब्सोल्युटली डिफिकल्ट. असो, महत्त्वाची पहिली बातमी म्हणजे लोकशाहीच्या उगमस्थानामध्ये पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी अतिशय झकास पद्धतीने पुढे चालू आहे. म्हणजे काय तर इंग्लंडचे पंतप्रधान कीथ स्टार्मर यांनी दिलेला राजीनामा. आता ते 7वे पंतप्रधान आहेत की ज्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये राजीनामा दिलेला आहे. आता ही इन्स्टेबिलिटी चालूच राहील. काय कसं, तर ते ब्रेक्झिट नंतर त्यांचं धोरण सगळं असं प्रश्नचिन्हात्मक तयार झालेलं आहे. असो, दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे अमेरिकेचे माजी फेडरल गव्हर्नर ॲलन ग्रीन्सपॅन यांचं 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. का बरं ते महत्त्वाचे, तर आडनावाप्रमाणेच म्हणजे ग्रीन्सपॅन जसे त्यांचं आडनाव होतं तशीच त्यांची पॉलिसी होती. आता मंडळींनो, आपल्या आणि अमेरिकेच्या पॉलिसीमधला एक फरक, काय फरक आहे तो, तर आपली म्हणजे RBIची पॉलिसी ही म्हणजे रादर दॅट पॉलिसी गोज विथ ऑनली स्टॅटिस्टिक्स, फिगर्स आणि डेटा. अमेरिकेची क्रेडिट पॉलिसी किंवा अमेरिकेचं अर्थधोरण हे फॉरवर्ड लुकिंग, मार्केटशी कोऑर्डिनेटर, मार्केटला साधर्म्य असणारं आणि त्याद्वारे मार्केटमध्ये पोझिशन घेऊ इच्छिणारे बाकीचे इन्स्टिट्यूशनल होल्डर्स यांच्यासाठी फेवरेबल होती. तसंच ग्रीन्सपॅन यांचं धोरण होतं टू प्रिंट द डॉलर्स, कीप द इंटरेस्ट रेट लो आणि त्याद्वारे ट्रेझरीनी पैसे मिळवणं. आता नवीन आलेले जे काही फेडरल गव्हर्नर जे आहेत म्हणजे अमेरिकेचे केविन वॉर्श यांनी बरोबर उलटं म्हणजे RBIच्या सुसंगत धोरण केलेलं आहे. फॉरवर्ड लुकिंग जे मार्केटला चांगलं असतं ते धोरण बंद करून त्यांनी डेटा, स्टॅटिस्टिक्स याच्याद्वारे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, आपल्यासाठी का बरं महत्त्वाचं, निश्चितच कारण आज आपला विषय आहे तो म्हणजे स्टेट फायनान्सेसच्या संदर्भामध्ये. जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. नमस्कार, मी प्रद्युम्न सेवेकरी, तुम्ही बघता BPS इन्व्हेस्टमेंट्स ऑनलाईन. का बरं स्टेट फायनान्सेस महत्त्वाचे, तर 4-5 गोष्टींसाठी. कारण का तर देशाची GDP या सगळ्या राज्यांवरती आधारित असते. 4-5 मुद्दे मी जे माझे काढलेले आहेत त्या याच्यामध्ये आपली GDP किती, त्याच्यानंतर आपल्या राज्यांच्या GDPचं महत्त्व का बरं, त्याच्यानंतर रेव्हेन्यू ब्रेकअप, या सगळ्या राज्यांना मिळणारं उत्पन्न कुठून कशा पद्धतीने मिळतं, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमधनं किती होतं, सर्व्हिसेसमधनं किती होतं, ॲग्रिकल्चरमधनं किती होतं, तसाच एक्सपेंडिचरचा सुद्धा ब्रेकअप हा किती आहे, म्हणजे ₹1 अथवा ₹100 जर का आपण बेस घेतला तर त्या याच्यातनं सॅलरी, एस्टॅब्लिशमेंट्स, इंटरेस्ट रेट याच्यावरती किती पैसे जातात, त्याच्यानंतर सगळ्या फुकट स्कीम्स ज्या काय आहेत, ग्रँट्स आणि सबसिडीज या याच्यामध्ये किती पैसे जातात आणि कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी किती पैसे शिल्लक राहतात. त्याच्यानंतर USP प्रत्येक राज्यांची काय आहे. आता ही USP का बरं महत्त्वाची, तर आपला जो काही GDP आहे, आपला म्हणजे भारताचा जो काही GDP आहे तो साधारणपणे आपण म्हणतो की आपण $4.25 ट्रिलियन इकॉनॉमी. आता या $4.25 ट्रिलियन इकॉनॉमीमधले 28 घटक आहेत. 28 घटक म्हणजे 28 घटक राज्य. आता या 28 घटक राज्यांची जर का एक ओव्हरऑल इकॉनॉमी बघितली तर या इकॉनॉमीमधनं त्यांना मिळणारा, मग त्या याच्यामध्ये 5 महत्त्वाचे राज्य आहेत. 5 स्टेट्स कॉन्स्टिट्यूट मच मॅक्सिमम आउट ऑफ द 28 स्टेट्स इन इंडिया. मग या याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, UP आहे आणि शेवटचं कुठलं राज्य आहे तर ते म्हणजे गुजरात. आता या याच्यामध्ये महाराष्ट्र, आता परसेप्शन आणि स्टॅटिस्टिक्स हे 2 महत्त्वाचे विषय आहेत बरं का. परसेप्शनच्या द्वारे आपण म्हणतो अरे महाराष्ट्र तर इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा आहे, पण मंडळींनो गुजरातचं जे काही ओव्हरऑल इंडस्ट्रीयल पेनेट्रेशन आहे ते आपल्यापेक्षा जास्त आहे. इंडस्ट्रीमधनं त्यांना जो महसूल मिळतो तो 44% याच्यामध्ये मिळतो. म्हणजे आउट ऑफ ₹1 जो काही त्यांचा आहे तर त्या ₹1 बायफर्केशन आपण म्हणूया की 44% त्यांना इंडस्ट्रीमधनं मिळतात, 20% त्यांना ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेसमधनं मिळतात आणि नॉर्मल सर्व्हिसेस म्हणजे मग ते पर्यटन असेल किंवा इंडस्ट्रीयल रिलेटेड सर्व्हिसेस असेल त्याच्या याच्यातनं 36% वाटा त्यांचा त्याद्वारे मिळतो. महाराष्ट्राचं काय, तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये 64% वाटा हा आपल्याला IT एक्सपोर्ट्स, IT रिलेटेड सर्व्हिसेसमधनं मिळतात. ओके, इंडस्ट्रीमधनं महाराष्ट्राच्या वाट्याला 23% येतात. ॲग्रीमधनं म्हणजे ॲग्रिकल्चर गुड्स आणि त्यांच्याद्वारे जी काही सर्व्हिसेस आहेत तर ते आपल्याला 13% मिळतात. आता आपण आणि तामिळनाडू
हे रादर तामिळनाडूपेक्षा मी म्हणेन की आपण आणि कर्नाटक हे IT आणि IT रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा करतात। मंडळींनो, वास्तविक हा सगळा जो विषय आहे ना, किंवा आपण आत्ता जे मागच्या आठवड्यापर्यंत जे काही बोलत आलेलो आहोत, हे सगळे 1-1, 2-2 तासांचे विषय आहेत। पण आपण 5-6 मिनिटांमध्ये याच्यामध्ये स्नॅपशॉट सारखं किंवा जिस्ट पॉईंट्सच्या द्वारे माहिती करून घेत आहोत। पण ती सुद्धा काही वाईट नाही आहे। ओके, तर मग आता पुन्हा आपण जर का म्हटलं की GDPच्या याच्यातली ही 5 राज्य यांचे कॉन्स्टिट्युएंट्स, तर याच्यातनं आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही बदल होत आहेत, बदल कुठले होत आहेत तर IT रिलेटेड। मग IT मध्ये आपण आता म्हणालो की कर्नाटक, मग कर्नाटकच्या याच्यामध्ये 66% ऑफ द रेव्हेन्यू, महाराष्ट्राच्या याच्यामध्ये 64% ऑफ द रेव्हेन्यू कम फ्रॉम IT आणि IT रिलेटेड सर्व्हिसेस। अँथ्रोपिक आणि त्या मंडळींनी जर का धुमाकूळ मोठ्या प्रमाणावरती घातला तर आपल्या याच्या सर्व्हिसेस इन्कमला मोठ्या प्रमाणावरती फटका बसू शकतो, आपल्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या इन्कमला सुद्धा आणि ओव्हरऑल भारताच्या GDP मध्ये। कारण का तर आपल्या GDP मध्ये सर्व्हिसेसचं म्हणजे एक्सपोर्टचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे। ओके, मग आत्ता जो काही आपण खर्च करत आहोत कुठला, तर पुन्हा म्हणजे 1 रुपया जो काही राज्यांना मिळतो त्या राज्यांमधनं जे काही इन्कम मिळणं, त्या इन्कम मधला जो काही खर्च आहे तर त्याच्यातला 43% अथवा 43 पैसे या पद्धतीने आपण म्हणालो की 1 रुपया अथवा 100 रुपये, तर 43% आपण जर का म्हणलं तर 43% गोज ऑन सॅलरी, डेट्स, पेन्शन्स, ॲडमिनिस्ट्रेशन, ओव्हरहेड या याच्यावरती। वेलफेअर सबसिडीज, ग्रँट्स, फ्री म्हणजे सगळे फुकट स्कीम जे काही आहे त्या याच्यावरती 39 ते 40% उत्पन्न खर्च होतं। फक्त 18 ते 19% उत्पन्न हे आपण कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी देतो, ज्याच्यातनं भविष्यामध्ये आपण रेव्हेन्यू स्ट्रीम्स गोळा करणार आहोत। चांगलं आहे का? निश्चितच नाही। कारण का बरं, तर असं एक आता याचं रिलेशन आपण आपल्या मायक्रोच्या याच्यामध्ये आपल्या घराच्या याच्यावरती लावूया। म्हणजे काय, तर एक फॅमिली आहे 4-5 जणांची, आई वडील आणि 2-3 मुलं मुली आयदर ऑर, आपण आता मुलं म्हणूया। यांचं उत्पन्न एकत्रित चांगलं आहे, 6-8 लाख रुपयांचा महिना उत्पन्न मिळत आहे। अचानक कोणाला तरी एकाला वाटतं की आपलं इन्कम स्ट्रीम चांगलं पाहिजे, म्हणून मग इन्व्हेस्टमेंटच्या याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ गोईंग इनटू इन्व्हेस्टिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीज कोणतरी एक व्यक्ती ही ट्रेडिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीकडे जाते। त्याच्यातनं काय होतं, आपसुकच कर्ज मोठ्या प्रमाणावरती होतं। कारण का तर हे फ्युचर आणि ऑप्शन्सच्या माध्यमामध्ये ट्रेडिंग करून संपत्ती मिळवायचा प्रयत्न करतात। एवढं सोपं आहे का तो F&O ॲक्टिव्हिटी? तुम्ही जर का आजूबाजूला कुठेही गेलात ना तर 10 पैकी 6 लोक सांगतात वी आर डुईंग व्हेरी नाईस इन टू इन्व्हेस्टमेंट्स। म्हणजे काय, तर ट्रेडिंग करतायत। बॅलन्स शीट जर का बघितली तर कुठल्या ना कुठल्या तरी बँकेचं कर्ज आहे। मग तसंच या फॅमिलीच्या याच्यामध्ये जेव्हा हे कर्ज मोठ्या प्रमाणावरती होतं तेव्हा इन्कम डिस्प्लेस होऊन जातं। मग तसंच झालेलं इन्कम डिस्प्लेस हे सगळ्या फॅमिलीच्या ओव्हरऑल इन्कमला प्रॉब्लेम करून जातं। तसंच हे आत्ता आपण जे म्हणालो की ही जी 5 राज्य आहेत विच कॉन्स्टिट्यूट्स मोस्ट फॉर द नॅशनल GDP, जी आपली GDP साधारणपणे $4.25 ट्रिलियन आहे, यांच्यामध्ये जर 43% वाटा हा पेन्शन, सॅलरी, ॲडमिनिस्ट्रेशनवरती जातो, 39% वाटा सगळ्या फुकट स्कीमवरती जातो आणि फक्त 19-20% वाटा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवरती जातो, तर तो जर का आपल्याला कमी करता आला, कमी करायचं ठरवलं, तरच आपली ओव्हरऑल GDP ही 4 ट्रिलियनवरनं 7-8 ट्रिलियनवरती जाईल। मग ते कधी काय, तर ते तेव्हा जेव्हा वी इन्क्रीज आवर सेल्स फ्रॉम द व्हॅल्यू चेन, आपण जेव्हा व्हॅल्यू चेनमधनं मोठ्या प्रमाणावरती वरती जाऊ, मग त्या ह्याच्यामध्ये China+1 पॉलिसीला आपल्याला पुढे जाण्यासाठी आपली मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी ओव्हरऑल जर का वाढली, तरच आपण म्हणू शकतो की येस वी विल बी एबल टू राईड द बेटर इकॉनॉमिक झोन, अदरवाईज डिस्प्लेसमेंट इज बाउंड टू हॅपन। मंडळींनो, असेच नवीन नवीन विषय दररोज आपण चर्चेला घेऊया, त्या ह्याच्यातनं थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती जनरेट होईल आणि चांगली अशीच माहिती दररोज ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा PPS इन्व्हेस्टमेंट्स। तोपर्यंत हॅव अ हॅपी इन्व्हेस्टमेंट डे। थँक्यू।